अध्यक्ष महाराज, सरकारी पक्षाचा 293चा प्रस्ताव आहे। मान्य रणधीरभाऊ सावरकर शेतकऱ्यांच्या विषयी आजपर्यंत जेवढे बी 293चे प्रस्ताव त्यांचे आले असतील ते शेती, शेतकरी, दुष्काळ, विमा, शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न, नानाजी देशमुखच्या याच्यावर त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून आपण केलेली आहे। पण आता विरोधकांनी मोर्चे काढले, आंदोलन केले, अन्यथा केलं, पण आपण तरी सिरियस आहो काय? हां नाही, सरकारी पक्षाचा प्रस्ताव असताना कॅबिनेट मंत्री नाही, सचिव नाही, राज्यमंत्री नाही, मग आपण खरंच या बाबतीत शेतकऱ्याच्या विषयी आपण गंभीर आहो का? जर गंभीर असू तर याची दखल घेतली पाहिजे। अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगतो, सत्ता पक्षाचा आमदार हा 10 मिनिटं सभागृह तहकूब करा आणि कृषी मंत्र्याला बोलावा, कारण या आपण इथं गोष्टी करतो की आपण शेतकऱ्यांचे मुलं काय बळीराजा, वरुण राजा तपले आमच्यावर अन्याय करत आहे। आज विदर्भात नाही तर महाराष्ट्रात नाही, देशात पाऊस नाही आहे, शेतकऱ्यांनी हवालदिल झालेला आहे। या सभागृहाच्या माध्यमातून शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा द्यायचा आहे। आणि जर आज अशी जर थट्टा शेतकऱ्याची होत असेल तर हे चित्र चांगलं नाही। अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे आपल्याला 10 मिनिटं सभागृह तहकूब करा आणि कृषी मंत्र्याला बोलावा, अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महाराज, 2 सत्ता पक्षाचाच प्रस्ताव अध्यक्ष महाराज, आणि सचिव कुठे गेले? अध्यक्ष महाराज, या सचिवाला एकही सचिव इथं नाहीये, गांभीर्य नाही आहे। अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याच्या विषयाचं आज दुष्काळ झेपलेला आहे, एलोनेचा प्रभाव या देशावर दिसून राहिला आहे। महाराष्ट्रात पाणी नाही आहे, धरणात पाणी नाही आहे, पियाले पाणी नाही आहे, शेतीला पाणी नाही आहे, ढोलाले चारा नाही आहे। लोक आंदोलन करून राहिले, माझ्या इथं आंदोलन चालू आहे, अन्नत्याग आंदोलन चालू आहे, मोर्चे निघाले, बंडी मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा निघाला, तरी जर आपण त्याची गांभीर्यानं हा विषय घेत नसू तर हे गंभीर आहे। अध्यक्ष महाराज, याचे पुरोगामी परिणाम होणार आहे, याचे परिणाम आपल्याला भोगा लागणार आहे। माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे, 10 मिनिटं सभागृह तहकूब करा, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि अधिकारी बोलावल्याशिवाय हा प्रस्ताव सुरू नका करू। अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्याचा बळीराजाचा विषय। अध्यक्ष महाराज, इथं आलेले सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहे, मी एक शेतकरी। अध्यक्ष महाराज, पाणी नसल्यामुळे आम्हाला झोपा नाही येऊन राहिल्या 2-2 वाजेपर्यंत। अध्यक्ष महाराज, आणि आज माझ्या गावात, माझ्या तालुक्यात, माझ्या मूर्त्यावर आंदोलन चालू आहे। अध्यक्ष महाराज, आणि याच्यामुळे विरोधक मग हे आंदोलन मोठे मोठे तिथं चर्चा, मोठ्या मोठ्या मंडप, अन्नत्याग करतात। अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याचं गांभीर्य लक्षात घेता आपण 10 मिनिटं सभागृह तहकूब करा, अशी माझी विनंती। अध्यक्ष महाराज, ते बोलतात ना, एक मिनिट मंत्री महोदयांना निरोप दिलेला आहे, ते 10 मिनिटात येतात। ऐका, तोपर्यंत भुसे साहेब बोलतात ना, अध्यक्ष महोदय, भुसे साहेब बोलतात। अध्यक्ष महोदय, विधान परिषदेमध्ये अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना आले मंत्री महोदय आलेले, ते उत्तर देतील। आता तुम्ही नाही, तुम्ही इतका दिवस म्हणत होते मंत्री महोदय, इतका वेळ इतके संपलेली, आता 5 मिनिटं देता तुम्ही, थांबा 5 मिनिटं। मंत्री महोदय ऐका, मंत्री एक मिनिट सर्व सभासद मंत्री महोदय आलेले। सीएम साहेबांची खूप महत्वाची बैठक, एक मिनिट मंत्री महोदय बोलतात, एक मिनिट। सीएम ऐका, अध्यक्ष महोदय, सीएम साहेबांची खूप महत्वाची बैठक, ज्या जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीची केळी उद्ध्वस्त झालेली, त्या संदर्भात आता बैठक त्यांची चालू होती। आता ज्येष्ठ बैठक संपलेली, मीडिया एक मिनिट, मी आलेलो आहे, त्यामुळे आपण काम का पाटील साहेब चर्चा सुरू। अध्यक्ष महोदय 5 मिनिटात अधिकारी येतील, तुम्ही चर्चा सुरू करा। आणि मी कृषी मंत्री पाटील साहेब, कृषी मंत्री म्हणून आहे,
सर्व चला प्लीज चालू करा सन्मान्य चर्चा. सदस्यांना बोला. पॉइंट ऑफ प्रोसिजर अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, एक मिनिट. ओ कैलास पाटील, कैलास पाटील, कैलास. अध्यक्ष महोदय, आज सभागृहामध्ये अध्यक्ष 293ची शेतकरी आणि पुढे अल निनोचे प्रभाव, त्यामुळे पाण्याचे दुष्परिणाम जे काय भविष्यात होणार बसा ना. आहे या विषयावर अध्यक्ष महोदय बसा, अतिशय कैलास. गंभीर चर्चा अध्यक्ष महोदय. रोहित. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय या बोलतात विषयामध्ये ना. गंभीर आहेत. त्यांनी वेळोवेळी याच्यावर सगळे निवेदनं दिलेले आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, हे सगळं मुख्यमंत्री गंभीरतेनं घेत असल्यावर सुद्धा आज भविष्यात आपल्यासमोर काय वाढलेलं आहे या अल्निनोच्या प्रभावामुळे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत काय बदल करायचे आहेत, हा अतिशय जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय किती सांगत असले अध्यक्ष महोदय, जो सिरियसनेस, जे गंभीरता या सभागृहामध्ये पाहिजे अध्यक्ष महोदय, असं कधी अध्यक्ष महोदय एक थांबे, एक कैलास एक मिनिट. या सभागृहात असं कधीच होत नाही अध्यक्ष महोदय. आमची 5वी टर्म अध्यक्ष महोदय, परंतु अशा सेन्सिटिव्ह संवेदनशील विषयावर अध्यक्ष महोदय, ठीक आहे एक वेळेस आपण समजू शकतो की एक मामा बैठक चालू आहे, ठीक आहे हेही समजू शकतो. मंत्री महोदय 5 मिनिटात येते हेही समजू शकतो अध्यक्ष महोदय. पण ज्या गोष्टीसाठी प्रशासन अध्यक्ष महोदय हे ऐकून मंत्री महोदयांना फीडबॅक देऊन ज्या पद्धतीने या चर्चेचा विषयाला पुढे नेतं, एक तरी अध्यक्ष महोदय अधिकारी, एक तरी एक अध्यक्ष महोदय, एक तरी एक अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय काय प्रशासनाने काही ठेकाचे अध्यक्ष महोदय, फक्त आमदारांनी आणि मंत्र्यांनी तर बसायचं अध्यक्ष महोदय, प्रशासन कुठे अध्यक्ष महोदय, एक तरी एक अध्यक्ष महोदय अधिकारी. काय गंभीरता अध्यक्ष महोदय याचे, काय गंभीरता सभागृहात. जीवन मरणाचा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असणार अध्यक्ष महोदय, एक अधिकारी. ऐका ना अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पाठीमागच्या काळामध्ये वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या 4-5 जिल्ह्यांमधलं नुकसान झालेलं, या संदर्भामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे शेतकऱ्यांच्याच विषयाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बैठक सुरू होती. आणि ती बैठक आटोपल्याच्या नंतर तात्काळ कृषी मंत्री महोदय या ठिकाणी सभागृहात आलेले आहेत. आता कृषी मंत्री महोदय त्या ठिकाणी प्रत्येक मुद्द्याची नोंद घेतील आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय चर्चा सुरू करा. अध्यक्ष महोदय चर्चा सुरू करा. आपण चर्चा मंत्री महोदय चर्चा करतात. मंत्री महोदय बोलेपर्यंत येतील ना ते. मंत्री महोदय बोलतात ना. महोदय, दादा भुसेजी, मान्य मंत्री महोदयजी, मान्य अध्यक्ष महाराज, या सभागृहावरती जी अनास्था आहे ना, याचा हा प्रभाव आहे. एक मिनिट ऐका आपल्यासाठी साहेब. अध्यक्ष महोदय, आपण मला माहिती आहे आपले सेक्रेटरी डिपार्टमेंट सुद्धा आपल्याला सभा तहकूब मंत्री आल्यावर करायची सल्ला देणार नाही. कारण असं आहे की तो आदर्श आहे. तो जर आज नसेल आणि आज आपण त्यांच्यासाठी सभागृह तहकूब केला तर आपल्यापेक्षा ते मोठे ते साबित होते मंत्र्यांपेक्षा. आणि त्यामुळे माझी सर्वच सदस्यांना विनंती आहे की आपण पण ही अनास्था काय आहे मंत्री महोदय ते पण समजा. ही आपल्यावरती अनास्था काय आहे. एक मिनिट आपल्यावर अनास्था काय आहे. तुम्ही अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये निवडून दादा नाही सागर नाही
ओ सागरजी, नाही सागरजी, सागरजी, अध्यक्ष महोदय सागरजी. आज या सभागृहाची परिस्थिती सत्य काय ते मी सांगतोय. अध्यक्ष मंत्री महोदय आहेत. आपण जागेवर बसा तरी ना, आपण अध्यक्ष महोदय जागेवर सर्व बसा. सभागृहांचे दोन्ही कैलास. बाजूंचे सभागृह दोन्ही बाजूंचे सदस्य म्हणतायत त्या तिकडे सचिव नाही आहेत. अध्यक्ष महोदय एक मिनिट. हो महेशजी जरा मामा प्लीज प्लीज प्लीज. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, म्हणजे या सरकार हे मंत्री चालवतात की ते अधिकारी चालवतात? हे मंत्री जर सरकार चालवत असतील तिकडे एकही माणूस बसला नसेल तरी मंत्रींच्या शब्दावरती हा सभागृह चालला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, आपण सभागृह आता मंत्री आल्यावर तहकूब करणार नाही. रणधीर सावरकरजींनी चर्चा सुरू करावी, त्या तिकडे असेल किंवा नसेल, पण मंत्री महोदय जी चर्चा आपण आता जी करतायत ना त्याच्यावरती तुमचा प्रभाव तिकडे पाहिजे. सभागृहाचे सदस्य तिकडे कोण नाही, म्हणून जर तहकूब करायला म्हणत असतील तर तुमच्यापेक्षा त्यांच्याकडे सत्ता जास्त आहे असाच निर्देश सगळा उभ्या महाराष्ट्राला जात आहे. आणि अध्यक्ष महोदय मंत्री एक मिनिट. अध्यक्ष महोदय, तुम्ही बसा ना. दिलीपराव, तोपर्यंत मंत्री महोदय बोलतील. तोपर्यंत मंत्री महोदय बोलतील ना. मंत्री महोदय तुम्ही बोला तोपर्यंत. अध्यक्ष महोदय, माझी सभा पाटील साहेब एक मिनिट ऐका. एक मिनिट ऐका ना. बोला तुम्ही बोला. हो मामा एक मिनिट. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे, शेतकऱ्यांच्याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक वर चालू होती आणि ही चर्चा सुरू झाल्यामुळे कृषी मंत्री महोदय तात्काळ आलेले आहेत. सर्व अधिकारीगण त्या बैठकीला उपस्थित आहेत आणि म्हणून सागरजी मंत्री महोदयचं एक मिनिट. सागर साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीला सर्व अधिकारी महोदय आणि मंत्री महोदय पण होते. आणि म्हणून विनंती आहे की आपण चर्चा सुरू करा. स्वतः मंत्री महोदय आहेत. आपल्या प्रत्येक मुद्द्याची त्या ठिकाणी नोंद घेतली जाईल. अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूच्या सदस्यांची भावना लक्षात घेता आपण काही सभागृह तहकूब करणार नाही किंवा या मिस्टर इंडिया जे आहेत हे अधिकारी ॲग्रिकल्चर खात्यातले अदृश्य गॅलरी यांचा आपण काही समजती नाही. परंतु अध्यक्ष म्हणून आपण रुलिंग देणार आहे की नाही या विषयातलं? बोला ना. रुलिंग काय आहे आपलं या विषयातलं? रुलिंग काय आहे? मंत्री महोदय बोलतील. मंत्री महोदय बोलतात. सावरकर साहेबांनी जे सूचना मांडली या बाबतीमध्ये नोंद घेतली जाईल. खरं तर आजची बैठक म्हणजे तुम्हाला सांगा हरकत नाही की आज खूप महत्त्वाची बैठक या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केळीच्या संदर्भात घेतली होती. त्यामुळे नाही मला बोलू द्या ना. तर एक आपल्याला 2 मिनिटं सर सुरू करा. तुम्ही सुरू करा.